आज करणार आहोत आपण उकडीचे मोदक। पहिल्याच प्रयत्नात माझे सक्सेस झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत। मी सुद्धा पहिल्यांदाच केलेले आहेत। नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहेत आपले उकडीचे मोदक। तर इथे साहित्य बघून घेऊयात। इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी खोबरा कीस, 2-3 बदाम आणि काजूच्या बिया घेतलेल्या आहेत, 1 चम्मच विलायची पावडर घेतलेली आहे आणि 2 चम्मच तूप घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण एक भांडं ठेवायचं गॅसवर आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे तर 2च वाट्या पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही दूधसुद्धा घालू शकता। दूध घातले की आणखीन पांढरे शुभ्र आपले मोदक होतात। तर याच्यामध्ये चवीपुरते थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 2 चम्मच तूप घातलेले आहेत, अगदी 2च चम्मच घालायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहेत। आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण जे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गाळून घ्यायचं पीठ, म्हणजे छान आपलं पीठ असं मऊसूत होते। आणि आता याच्या उकळीमध्ये, पाण्याच्या उकळीमध्ये पीठ घालायचं आहे थोडं थोडं करून आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि 20 मिनिट म्हणजे वाफ काढून घ्यायचे आहेत, म्हणजे गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवून 20 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। आता हे 20 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। तांदळाचं पीठ वाफ काढून घ्यायचे आहेत, म्हणजे झाकण ठेवून द्यायचे आहेत। वाफेने छान आतून शिजून जाते। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। सारणामध्ये 2 चम्मच तूप घालायचं आहे आणि जे आपण काजू बदाम घेतले होते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता, ते हलकेसे तळून घ्यायचे आहे। आता काजू बदाम छान हलकेसे तळून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये। आता गणपती बाप्पा येत आहे तर मला उकडीचे मोदक मी कधी केले नाही होते, तर मी सुद्धा उकडीचे मोदक करून पाहिले आणि माझे छान मोदक झालेले आहेत, एकदम सोपी आहेत। आता गूळ घातलेला आहे आणि 1 वाटी गूळ घातलेला आहे, 1 वाटी खोबरा कीस। छान मिडियम आचेवर परतत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, म्हणजे बुडाला लागेल नाही असं हलवत राहायचं आहे। आता छान असं थोडं मिडियम आचेवर छान परतत राहायचं आहे, जास्त होऊ नाही द्यायचं आहे आणि म्हणजे एकदम कडकसुद्धा नाही होऊ द्यायचं आहे। थोडंसं असं तेल सुटत तूप सुटत आलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता जे आपण काजू बदाम तळलेले होते हलकेसे, ते बारीक करून घेतलेले आहे, याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्या गुळ खोबऱ्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता आपलं सारण छान झालेलं आहे। याच्यामध्ये अर्धा चम्मच विलायची पावडर घातलेली आहे। आता आपलं हे जे पीठ आपण शिजून ठेवलेलं आहे तांदळाचं, ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान असं मस्त मळून घ्यायचं आहे। म्हणजे आता छान मळायचं आहे, जितकं आपण पीठ मळलं तितकं आपलं डो सॉफ्ट होते आणि आपले मोदकसुद्धा छान होते। हाताच्या कोपऱ्याने छान असं मळून घ्यायचं किंवा मग तुम्ही पीठ गरम राहिलं तर वाटीनेसुद्धा असं छान मळून घ्यायचं आहे। जितकं छान मळलं तितके छान मोदक होतात आणि करण्याला पण सोपं पडते। आता छान असं हाताच्या याच्याने मळून घ्यायचं आहे। तुम्ही जर करत असाल हे मोदक तर तुम्ही कोणत्या प्रकारचे करतात, म्हणजे कोणत्या पद्धतीने करतात ते मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। माझी तर अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि मी तर हे पहिल्यांदाच ट्राय केले, पण छान झालेले आहेत। आता छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे मळायला थोडासा वेळ जास्त लागते पण आपले मोदक पण तितकेच छान होतात। आता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आता जर हे पीठ आपलं उरलं मोदक झाल्यानंतर तर काय करायचं, तर याच्यामध्ये ओवा तीळ वगैरे टाकायचं, जिरं मिरची लसणाची पेस्ट टाकून छान चकल्या पाडू शकता किंवा मग तुम्ही भाकरसुद्धा करू शकता, छान लागतात। आता छोटे छोटे गोळे करून झालेले आहेत। आता एक मोदक करून दाखवते। आता मी तर हातानंच करते, तुम्हाला वाटलं तर तुम्ही साच्याने सुद्धा करू शकता। साच्याने केले तर आणखीन छान होतात आणि म्हणजे असे छान अट्रॅक्टिव्ह होतात, आकर्षक दिसतात। आता माझी हाताचीच पद्धत आहे आणि मला इतका छान आकार येत नाही, पण तरी मी माझे
मला जसे जमेल तसे मी केले. बघा, एक पारी गोळ्या घेतलेल्या आहेत, छान पारी करून घ्यायची आहेत. अशी एकदम जाडीही नाही ठेवायची आणि एकदम पातळही नाही घ्यायची, कारण की पातळी जर घेतले तर मग आपला मोदक फुटू शकते. तर अशी मिडियम आकाराची पाती घ्यायची आहेत, पाती करायची आहेत हातानेच आणि असा बोटाने अंगठ्या आणि बोटाच्या साहाय्याने छान अशा कळ्या कळ्या करत न्यायचं. आणि आता बघा असं असं केलेलं आहे पाकळ्या, अशा कळ्या, आणि त्याच्यामध्ये आता सारण भरून घ्यायचं आहे. जितकं सारण मावेल त्यानुसार सारण भरून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी अशा केलेलं आहे आणि स्टफिंग करून घ्यायचं आहे. 1-1.5 चम्मच जितकं सारण मावेल त्यानुसार भरून घ्यायचं आहे आणि नंतर सारण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ज्या कळ्या केलेल्या आहेत त्या पाकळ्या अशा जवळ आणायच्या आणि पॅक करून घ्यायचं. बस झाला आपला मोदक तयार. आता अशाच प्रकारे आणखीन मी संपूर्ण मोदक तयार करून घेत आहे. बघा, अशाच पद्धतीने पूर्ण मोदक तयार झालेले आहेत. आपले 21 मोदक केलेले आहेत. आता करूयात वाफवण्याची तयारी. तर इकडे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि चाळणी ठेवलेली आहे. आता हे जे मोदक आपण असेच न ठेवता एका कटोऱ्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याचं खालचं भाग आहे ते पाण्यामध्ये थोडं थोडं बुडवायचं आणि मोदक ठेवून द्यायचे आहेत. असं केल्याने आपले मोदक छान निघतात, बुडाला चिकटत नाहीत आणि एक एक केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत. छान कलर येतात आणि दिसायला पण खूप छान लागतात. अशाच पद्धतीने आता ह्या काड्या ठेवून दिलेल्या आहेत आणि झाकण ठेवून 25 मिनिट मीडियम आचेवर, जास्त लो आच नाही ठेवायची आणि जास्त हाय नाही. हाय जर ठेवले तर कच्चे राहतात. तर मीडियम आचेवर मी हे उकळून घेतलेले आहे. आता बघा, मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर भारती होम किचनला सबस्क्राईब करा. बघा, आपले मोदक आता तयार झालेले आहेत. तर आता बघा, अलगदच निघत आहेत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. मी तर पहिल्यांदाच केले पण छान झालेले आहेत. तुम्हीसुद्धा या गणेश चतुर्थीला किंवा मग गणपती बाप्पाला हा नैवेद्य आवर्जून करा. हा उकडीचा मोदक आणि खायला तर अप्रतिम लागतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा. बाय बाय.